क्रीडांगण पूर्णपणे सजताना पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये झालं हे मैदान. क्रिकेटच्या मैदानासाठी झालेला तो संघर्ष आणि त्याच संघर्षासाठी जर पाहायला गेले तर मिळालेली साथ आणि म्हणूनच हे आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बंटी पाटील चषकासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळते. दोन्ही संघ आज विजयासाठी इथे मात्र ही लढाई शेवटची लढाई खेळताना पाहायला मिळतील. एक संघ तर आपल्याला मिळाला जो क्वालिफाय झालाय सुपर 6 साठी पात्र झालाय, परंतु दुसरा संघ कोणता असेल सॉरी सुपर 8 साठी पात्र झालाय. कोणता दुसरा संघ असेल सुपर 8 साठी हे देखील आपल्याला पाहायचं आहे. याआधी जर पाहायला गेलं तर एक संघ आपल्याला मिळाला त्याचं नाव आहे तो म्हणजे चावा सुपर किंग कोपाटेचा संघ. आज जर पाहायला गेलं तर जवळजवळ 12:30 झालेत म्हणजेच दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. आज बंटी पाटील सतीश पाटील म्हणजे बंटी पाटील यांचा वाढदिवस देखील आहे. आज कोल्हापूर नगरीमध्ये तो वाढदिवस जरूर साजरा केला जाईल ज्यांच्या नावाने ही स्पर्धेचं आयोजन देखील केलं गेलंय. एक मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस त्याचबरोबर राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाला कधीच हार मान्य नाही त्याला जिंकणंच मान्य असे व्यक्तिमत्व म्हणजेच बंटी पाटील साहेब आणि त्यांचा वाढदिवस आज कोल्हापूर नगरीमध्ये जल्लोषात इथे साजरा केला जाईल. खरंच सतीश पाटील म्हणजे बंटी पाटील सर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा. असंच तुमचं कार्य या कोल्हापूर नगरीसाठी सातत्याने अशाच प्रकारे व्हावं यासाठी आपण पुन्हा एकदा अंबाबाईच्या चरणी साखर घालूया आणि बंटी पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया. आपण जातोय शेवटच्या मॅच कडे. फायटर 11 स्पोर्ट्स मल्हारपेठ त्यांच्या विरोधात आहे भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स आज संघ देखील. दोन्ही बलाढ्य संघ आणि या बलाढ्य संघांमध्ये लढत नाणेफेक जिंकली भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हसूर संघाने. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता मात्र गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज अजय चुवेकर मॅन फ्रॉम इस्पुर्लीचा गोलंदाज हनुमान स्पोर्ट्स इस्पुर्ली आताचा घरचा संघ आणि त्या संघातून दर्जेदार खेळ करत आज जर पाहायला गेलं तर कोल्हापूर नगरीमध्ये एक उभारता सितारा म्हणून रायझिंग स्टार म्हणून सध्याच्या घडीला चर्चेमध्ये देखील आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने राहिली या खेळाडूची. रपरफोर क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचा दर्जेदार खेळ पाहायला मिळालाय आणि त्याचाच गोलंदाजीचं उत्तर द्यायचं आहे. याच रोकडीचा फरदीन काझी म्हणून ज्याला ओळखलं जात आहे तोच साहिल कांबळे आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. त्याच्या साथीला इथे छोटा पॅकेट आहे मल्हारपेठचा तो म्हणजे प्रवीण पाटील सज्ज झालाय. पहिला चेंडू आपल्या घातक इराद्याने आलाय परंतु प्रत्येक वेळेला ती घातकता दाखवायची नसते. कधी तरी आपल्याला संयमाने देखील खेळ करावा लागतो. पहिल्या चेंडूवरती तो रिव्हर्सचा फटका केला आणि त्यानंतर एक अचूकतेने तो चेंडू देखील डिलिव्हर केला जातोय. थोडंसं उजव्या यष्टीच्या बाहेर शफलून घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच वेळेला तो एक जबरदस्त चेंडू हाताला गेला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका सजवायचा होता. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मधून हा फटका सजवलाय. बॉल चाललाय ओरदोरोप चौकार 4 धावेसाठी. दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन द विकेटने तो फटका सजवलाय. तिसरा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका केला त्यानंतर सिंगल डफल कव्हरती ऍड होते. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये. कव्हरची जागा खाली आहे. डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं. चांगली रणनीती तर पाहायला मिळते कारण का शॉर्ट पिचचा वापर देखील करणार आणि शॉर्ट पिचचा वापर केला म्हणजेच डीप कव्हरला क्षेत्ररक्षण देखील तैनात करणं गरजेचं आहे आणि तेच केलं जातंय. रणनीतीनुसार इथे मात्र गोलंदाजी केली जाते. कौतुक करावं लागेल अजय चुवेकरचं देखील रणनीतीनुसार गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे परंतु आता प्रवीण पाटील आणि फ्रॉम मल्हारपेठ या चेंडूवरती थोडस जर पाहायला गेलं तर शफल झाले. उजव्या यष्टीच्या बाहेर आले. बॉडी रोल केला आणि तो फटका इथे मात्र सजवत असताना दुहेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. चांगला फटका सजवलाय. पहा तो फटका कशा रीतीने सजवलाय. थोडस उजव्या यष्टीच्या बाहेर आले आणि त्यानंतर तो फटका जो आहे तो केला गेला. बॉडीवरती चेंडूला येऊ दिला आणि त्यानंतर तो फटका मिड विकेटला केला गेला. डीपला प्रोटेक्शन होतं
तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाली आहे. धावसंख्या 4 चेंडूमध्ये 7 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. पहिले 4 चेंडू चांगल्या रीतीने टाकले आहेत. पहिला चेंडू डॉट देखील आला होता, परंतु त्यानंतर 3 चेंडूवरती 7 धावा देखील आले. चांगली गोलंदाजी होते आणि फलंदाज देखील इथे मात्र चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि आता पंकज पाटील जवळजवळ पोहोचले होते. प्रयत्न अपूर्ण ठरले, परंतु प्रयत्नासाठी 100% गुण हे द्यावेच लागतील. एफर्ट थोडेसे कमी पाहायला मिळाले, परंतु प्रयत्न चांगला होता. तोपर्यंत 2 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावसंख्या आतापर्यंत 9 धावा. प्रवीण जर पाहायला गेलं तर सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मोठे फटके खेळत असताना आपल्याला विकेट देखील टिकून ठेवायचे, कारण का स्टार्ट जर चांगला मिळाला तर निश्चितच एक मोठी धावसंख्या उभारली जाणार आहे. या चेंडूवरती आडव्या बॅटचा इथे मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला आणि अशा वेळेला एक डॉट चेंडू देखील आलाय. एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट चेंडू आलाय. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. 9 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. पहिलं षटक चांगल्या रीतीने टाकलं गेलंय. गोलंदाजी आणि फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी दोघांसाठी हे षटक चांगल्या रीतीने पाहायला मिळाले. 9 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात. डीजेचं एक सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. अजय चुवेकर गोलंदाज एक्सप्रेस. दुसऱ्या षटकासाठी कोण आलंय? एक्सप्रेस डिलिव्हरीज करणारा गोलंदाज, चाचेचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा एक्सप्रेस अक्षय बागल आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त गोलंदाज, याने देखील लेदर बॉल क्रिकेट चांगल्या रीतीने केलंय. एक एक्सप्रेस डिलिव्हरीसाठी ओळखला जाणारा गोलंदाज आहे. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय आणि त्यानंतर बॅटच्या हलकीशी आणि त्यानंतर मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धावफलकावरती ऍड झाली. तिथे आपल्याला विनायक पाहायला मिळाले. सिंगल तोपर्यंत ही धावफलकावरती घेतली गेली, म्हणजे डबल डिजिट मध्ये धावसंख्या ही रूपांतरित होत असताना पाहायला मिळते. 10 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अक्षय बागल चांगली गोलंदाजी यांच्या माध्यमातून देखील राहिली. सातत्याने या खेळाडूला लीग स्टेजच्या स्पर्धेमध्ये मागणी देखील असते, असा हा गोलंदाज आहे आणि आजच्या मॅच मध्ये त्याला एक दर्जेदार इम्पॅक्टफुल गोलंदाजी करायची, कारण का ही मॅच महत्वाची आहे. या मॅच मध्ये पराभव झाला तर स्वप्न अधुरे राहणार आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे. परंतु फलंदाज इथे स्वप्न पूर्तीसाठी लढताना पाहायला मिळत आहेत. हा इम्प्रुव्हायझिंग वाला फटका पाहायला मिळतोय. हा आलाय प्रवीणचा वार, सीमारेषा पार, चौकार. चौदा धावा फलकावरती लागले जात आहेत. उंची कमी असली तरी स्वप्न या खेळाडूची मोठी आहेत आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टिकून देखील आहे, परंतु आता ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी फटका खेळला गेला आणि त्यानंतर आज जेल सोडलाय का, प्लॅनिंग नुसार सोडलाय का, हे देखील महत्वाचं आहे. कारण का या खेळाडूंना माहिती आहे की यानंतर येणार आहेत ते म्हणजे अवधूत पाटील. त्यानंतर जर पाहायला गेलं तर हा चेंडू नो देखील आहे, नो चेंडू देखील आहे. नो चेंडू देखील पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर आता जर पाहायला गेलं तर निश्चितच फ्रीट आपल्याला पाहायला मिळेल. फ्रीट असेल, पहा पंचांचा इशारा देखील झाला फ्रीटचा. थोडस वेग इथे मात्र धारण करण्याच्या प्रयत्नामध्ये तो चेंडू जो आहे तो निश्चितच पहा थोडस जर पाहायला गेलं तर खूपच पुढे गेलेत. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात.
प्रोजेक्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे जर बॅटिंग केली तर आपण 84 पर्यंत बदल मारू शकतो. यापेक्षा देखील धावा वाढल्या जाऊ शकतात. या चेंडूवरती फटका चांगल्या रीतीने केलाय. फटका जबरदस्त सजवला गेलाय. डीपला प्रोटेक्शन नाहीये. बॉल चाललाय ओव्हर द रोप, चौकार 4 धावीसाठी. थँक्यू डीसी. धावसंख्या आतापर्यंत 20 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. साहिलने देखील आता आक्रमणाला सुरुवात केली. ज्या प्रकारे प्रवीणने आक्रमणाला सुरुवात केली म्हणजेच दो बाई दोनो तरफ तबाई असं म्हणायला काही हरकत नाही. दोन्ही बाजूनी आक्रमण केलं जातं. आक्रमणाला उत्तर द्यायचं आहे. लोअर फुल टॉस टाकलाय, त्याच्यावरती एक पाऊल पुढे टाकला आणि त्यानंतर तो फटका सजवलाय. वा, खूप सुंदर या फटकाची प्रेक्षकांच्या मनावरती. थँक्यू डीसी. पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून म्हणजेच काय तर फ्रीट पाहायला मिळेल. कुठेतरी चूक करत असताना पाहायला मिळत आहे. थोडस एक्सप्रेस डिलिव्हरी करण्याच्या नादामध्ये कुठेतरी आपला तो अचूकता ती जी आहे ती गमावून बसलेत. धावसंख्या जी आहे ती या 5 धावांनी वाढणार आहे. धावसंख्या आतापर्यंत 25 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. या संधीचा फायदा देखील घेत आहेत हे दोन्ही खेळाडू. कारण का 2 चेंडू जे आहेत ते 9 प्रकारचे टाकले, त्याच चेंडूवरती आक्रमण देखील केलंय. धावसंख्या 25 धावा. पहिल्या 9 चेंडूमध्ये हा चेंडू खराब टाकलाय. थोडस हाईट एक्स्ट्रा आहे आणि त्याच वेळेला जर पाहायला गेलं तर नो चेंडूचा इशारा. नो प्लस स्टार. एकूण 5 धावा. ही मॅच महत्वाची आहे. या मॅचचं गांभीर्य तुम्हाला अजून देखील कळलं नाहीये. नो प्लस स्टार, एकूण 5 धावा म्हणजे फ्रीट कंटिन्यू असणार आहे. तीस धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत आतापर्यंत. पहिले 9 चेंडू आणि 9 चेंडूवरती 30 धावा. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. हा चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. थोडस उजव्या यष्टीच्या बाहेर शफलून घेण्याचा प्रयत्न, त्यानंतर फॉलो केलं गेलंय. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. धावसंख्या आतापर्यंत 30 धावा. थोडस चूक होत असताना पाहायला मिळते. अक्षय बागल आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केल्यात. या चेंडूवरती फटका फसलाय का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत अडवण्याचा, पाहावं लागेल. क्षेत्ररक्षकाने एफर्ट दाखवलाय, धावा तर रोखल्यात. पाहावं लागतील किती धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. क्षेत्ररक्षण जबरदस्त झालंय. टाळ्यांचा गजर देखील होणं गरजेचं आहे, कारण आपल्या संघासाठी किमती धावा वाचवल्या जात आहेत. क्षेत्ररक्षक हे जर पाहायला गेलं तर गोलंदाजी पाठीराखी आहेत. या चेंडूवरती चौकार आला असतात तर कदाचित गोलंदाजाचं मनोधैर्य अजून खचलं असतं, परंतु इथे क्षेत्ररक्षकाच्या एफर्टसाठी टाळ्यांचा देखील गजर होणं गरजेचं होतं आणि तो झाला देखील. धावसंख्या आतापर्यंत 33 धावा फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना प्रोजेक्ट स्कोर सातत्याने वाढताना पाहायला मिळतोय. 100 प्लस पाहायला मिळतोय प्रोजेक्ट स्कोर. पुन्हा एकदा हा फटका खेळायचा होता हुकचा, परंतु तो हुक करता आला नाहीये. धावा बुक करता आला नाहीये. त्यानंतर डॉट चेंडू आलाय. धावा पहिल्या 2 षटकामध्ये 33 धावा आल्यात. या षटकामध्ये 24 धावा थोडेसे महागडे ठरले अक्षय बागल, परंतु आता आपल्याला एक गोलंदाज जर कुठेतरी चुकला असेल तर दुसऱ्याने सावरणं देखील गरजेचं आहे. कोणता गोलंदाज असेल तो हा डाव सावरेल, धावसंख्येला रोखून धरेल. एक सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. थँक्यू डीएससी. मित्रांनो लक्षात ठेवा, परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा माघार घ्यायची नाही, तर संघर्षाची तयारी ठेवायची असते आणि ती संघर्षाची तयारी ठेवूनच गोलंदाजीच्या मार्कवरती आले. एक जबरदस्त गोलंदाज
पंकज पाटील मॅन फ्रॉम निगवे खालसाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. करवीर परिसरामध्ये सातत्याने जर पाहायला गेलं तर या खेळाडूचा खेळ दर्जेदार राहिला. गेल्या वर्षीच्या अंगामध्ये जर पाहायला गेलं तर मालिका वीराच्या यादीमध्ये खूप वर्चस्व राखलं होतं या खेळाडूने. खूप साऱ्या स्पर्धांमध्ये मालिकावीर बेस्ट बॅटर असा किताब प्राप्त केला होता. पहिला चेंडू पुन्हा एकदा 30 डोकेदुखी पाहायला मिळते. नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून नो +1 एकूण 2 धावा पाहायला मिळते. सातत्याने जर पाहायला गेलं तर ओ स्टेपिंग पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातोय. पाहावं लागेल. कॉन्फिडन्स आहे इथे मात्र पंकजला, परंतु इथे आपल्याकडे एकच रिव्ह्यू असणार आहे. पाहावं लागेल इथे काय झालं. ऑनफिल्ड डिसिजन इथे मात्र मान्य करावं लागेल. फलंदाज थोडेसे जर पाहायला गेलं तर कॅमेऱ्याच्या मध्ये आले, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन द्यावा लागेल आणि ऑनफिल्ड डिसिजन आहे नो चेंडूचा, म्हणजे फ्रीट आपल्याला पाहायला मिळेल. पंकज पाटील पहिल्या चेंडूवरती चूक केली आहे, त्यानंतर ती चूक सुधारायची आहे कारण का फ्रीटचा चेंडू असणार आहे. फ्रीटचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा वापर आणि त्यानंतर शॉर्ट पूल करायचा होता, तो सक्सेसफुल करता आला नाहीये. त्यानंतर धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्या. धावसंख्या आतापर्यंत 35 धावा तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. या गोष्टीचा देखील विचार करावा लागेल. 7 षटकांची मॅच आहे. धावसंख्येला कंट्रोलमध्ये आणायचं आहे. टॉस चेंडूचा सहारा घ्यायचा आहे. उलटॉस टाकलाय. पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा आणि त्यानंतर बॉल चाललाय ओव्हर द रोप. या आधी अक्षयने चूक केली, आता चूक करतायत पंकज पाटील देखील. कामयाजा धावांचा डोंगर रचला जातोय. थँक्यू डीसी. पुन्हा एकदा पंचांनी हा रिव्ह्यू घेतला. पंचांनी इथे मात्र सांगितलंय इथे चेक करावं लागेल. ऑन फील्डच द्यावा लागेल कारण का फलंदाज पुन्हा एकदा कॅमेऱ्याच्या मध्ये येत आहेत.
मॅचला सुरुवात होते. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर विश्रांतीनंतर मॅचला सुरुवात होते. नो चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून झालाय. आता पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. चाळीस धावा फलकावरती लागले जात आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 40 धावा फलकावरती. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. चाळीस धावा फलकावरती जोडले जात आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पंकज पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो, लोवर फुल टॉस, त्याच्यावरती फटका चांगल्या रीतीने सजवलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून डीपला प्रोटेक्शन, बॉल चाललाय ओर द रोप, चौकार 4 धावीसाठी. फटका जबरदस्त केलाय. लोवर फुल टॉस होता, त्याच्यावरती तो आक्रमकतेने सजवलाय. पहा, आपण पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून लोवर फुल टॉस होता आणि त्याच्यावरती तो फटका नियंत्रणामध्ये केला गेलाय. ही खासियत आहे या खेळाडूची. कोणत्याही क्षणी जर पाहायला गेलं तर चांगल्या चेंडूला देखील एका मोठ्या फटक्यामध्ये तब्दील करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर विकेट येते. प्रवीणची विकेट आली, परंतु विकेट येण्याच्या आधी संघासाठी चांगलं योगदान. 11 चेंडूमध्ये 17 धावा त्याच्या बॅट म्हणून आल्या आहेत. हे देखील महत्वाचं आहे. चांगला स्टार्ट मिळालाय आणि म्हणूनच धावसंख्या 44 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या 3 षटकाच्या आतमध्ये 44 धावा. थँक्यू सो मच. 44 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. प्रवीण माघारी परतलेत, परंतु 17 धावांचं योगदान त्यांनी या मॅच मध्ये दिलंय. फ्लाइंग स्टार्ट इथे मात्र मिळालाय संघाला. आणि आता त्यानंतर आता अवधूत पाटील त्याच्यावरती तो कळस चढवायचा आहे विजयाचा. ओहो, फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स टीप होता आणि त्यानंतर एक डॉट चेंडू देखील आला. कमबॅक केलं इथे मात्र पंकज पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. याआधी 2 चेंडू खराब टाकले, परंतु त्यानंतर जो कमबॅक केलाय काबिले तारीफ आहे. धावसंख्या आतापर्यंत 44 धावा या फलकावरती जोडल्या जातात. पंकज पाटीलने आतापर्यंत 5 चेंडू हाताळले आणि धावा खर्च केल्यात 11 धावा. 1 विकेट देखील मिळवली. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, याच्यावरती हुकचा फटका, लाजवाब टायमिंग, बॉल चाललाय ओरदोरोफ षटकार 6 धाव्यांसाठी. हा वार अवधूत पाटीलचा सीमारेषा पार.
50 पहिल्या 3 षटकाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या आहेत. एक जर पाहायला गेलं तर करंट रन रेट 16.67 आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर घातक रन रेटने सुरुवात केली. प्रोजेक्टेड स्कोर आपण स्क्रीनवरती पाहू शकता. तब्बल 117च्या जवळपास ही धावसंख्या पोहोचू शकते जर अशाच प्रकारे मेंटेन राखली सरासरी तर जर तसा खेळ आहे. परंतु क्रिकेटच्या पटलावरती सरासरी जी आहे ती खाली वर सातत्याने होतच असते आणि म्हणूनच प्रोजेक्टेड स्कोर देखील खालीवर आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित जास्त देखील होईल, कदाचित धावसंख्या कंट्रोल मध्ये देखील येईल. परंतु येणारे 4 षटक दोन्ही संघांसाठी महत्वाची देखील असणार आहेत. कमबॅक करणारी टीम कोणती असेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. इथे कमबॅक करण्यासाठी अतुल दिंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त खेळाडू आहेत, पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना माहिती आहे अपोजिट संघाला कसं इथे उत्तर द्यायचं आणि त्यासाठी ते देखील सज्ज झाले आहेत. अतुल दिंडे त्यांच्या विरोधात साहिल कांबळे 10 चेंडूमध्ये 22 बनवलेत. या चेंडूवरती पहिला चेंडू रिव्हर्सचा, वाह फटका जबरदस्त आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. थँक्यू. पहिला चेंडू पहा, फलंदाजाने आपला इरादा दाखवला होता आणि अशा वेळेला तुम्ही चूक काय केली आहे. त्याला जर पाहायला गेलं तर जिथे पाहिजे होता तिथेच चेंडू टाकला आणि त्यानंतर तो षटकार पाहायला मिळालाय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4थ्या षटकाला सुरुवात झाली. 56 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस, त्याच्यावरती रिव्हर्सचा फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, एफर्ट चांगले पाहायला मिळाले. त्यानंतर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? फेकी थोडीशी खराब झाली आणि तिसरी धाव देखील चतुराईने पूर्ण देखील केली गेली आहे. आपण चूक करतायत. या आधीच जर पाहायला गेलं तर पहिल्या 3 षटकामध्ये 50 धावा बनवल्या होत्या. आता 4थ्या षटकामध्ये आपल्याला रोखायचे देखील आहेत. परंतु त्यासाठी क्षेत्ररक्षण देखील आक्रमकतेने सजवणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांना इथे या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी गोलंदाजाला थोडासा सहारा द्यावा लागेल. क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने करावं लागेल. धावसंख्या 59 धावा फलकावरती. प्रेक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर जो तो येतोय तो रिव्हर्सचा फटका खेळतोय, म्हणजेच इरादा स्पष्ट झालाय. इथे प्रत्येक चेंडू रिव्हर्सने खेळायचे आहेत का? थोडस वाऱ्याची साथ देखील आहे आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर त्यासाठी ते प्रयत्न देखील केले जात आहेत. प्रेक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल. जर पाहायला गेलं तर जवळजवळ 1 वाजलाय आणि प्रेक्षकांची गर्दी अजून देखील पाहायला मिळते. दर्दी प्रेक्षक आहेत कोपर्ड्याचे आणि कोल्हापूर नगरीचे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण आणि त्यानंतर शॉर्टम पुल सक्सेसफुल झालाय. हुकचा फटका आणि बॉल गेलाय ओव्हर द रोप. चौकारकी षटकार आपल्याला पाहावं लागेल. चला इथे चौकारकी षटकार, त्याचं उत्तर इथे मात्र द्यायचं पाहावं लागेल. पहा फटका इथे चांगल्या रीतीने केला आणि त्यानंतर आपण कॅमेरामनची ती कला देखील अवगत झालेली पाहतोय. षटकार 6 धावेंसाठी वार, सीमारेषा पार. षटकार 6 धावेंसाठी. फटका जबरदस्त केला गेला आणि त्यानंतर पंचांमध्ये देखील थोडीशी बातचीत होती. यास जर पाहायला गेलं तर अक्षय कोळंबेकर सर देखील सांगतायत गाडीसारखी नजर आहे माझी आणि त्या नजरेतून सुटणार नाहीये. प्रत्येक चेंडू निश्चितच. हा चेंडू देखील रिव्हर्सचा फटका सातत्याने केला गेलाय. हा चेंडू 5वा चेंडू हाताला गेला आणि या 5 चेंडूमध्ये धावा किती खर्च केल्या तर अतुल दिंडे यांनी 16 धावा. यांना धावसंख्याला रोखायचं होतं, त्यासाठी आणलं गेलंय, परंतु ते देखील थोडीशी उधळण करताना पाहायला मिळत आहे धावसंख्येची. या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉफ्ट केलाय, त्यानंतर चूक झाली. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून डीपला प्रोटेक्शन येत आहे. चेंडूला इथे अडवलं गेलंय. पाहावं लागेल निर्णय का असेल. या चेंडूवरती धावा किती हे देखील पाहावं लागेल. दुहेरी धाव फलकावरती ऍड होते, म्हणजे धावसंख्या आतापर्यंत 4 षटकामध्ये 68 धावा फलकावरती. प्रोजेक्टेड स्कोर पुन्हा एकदा मेंटेन राखला गेलाय. 119 पर्यंत आपण मजल मारू शकता. अशा प्रकारे जर सातत्याने बॅटिंग केली तर पहा करंट रन रेट 17चा आहे.
करण रन रेट सातत्याने वाढत चाललाय, कारण का बॅटिंग चांगली होत असताना पाहायला मिळाले. अवधूत पाटील 3 चेंडूमध्ये 7 धावा, तर दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर साहिल चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकामध्ये बनवल्या गेल्यात आतापर्यंत 68 धावा. पाहू शकतो आपण, जर पाहायला गेलं तर साहिल 15 चेंडूमध्ये 39 धावा. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर प्रवीण 11 चेंडूमध्ये 17, अवधूत 3 चेंडूमध्ये 7 धावांवरती. गोलंदाजीचा जर विचार केला तर अजय चुवेकर एकमेव गोलंदाज आहे, त्याने इथे प्रभावी कामगिरी केली. बाकी सर्व खेळाडूंवरती आक्रमकताच पाहायला मिळाली. अक्षय बागेल यांच्याकडून अपेक्षा होती, परंतु त्यानंतर पंकज पाटीलने देखील चुका केल्या आणि अतुल देंडे यांनी देखील थोडंसं जर पाहायला गेलं तर धावा खर्च केल्या गेलेत. इथे जर पाहायला गेलं तर आपल्याकडे एक चांगला गोलंदाज आहे अजय चुवेकर, त्यांचा वापर इथे मात्र धावा रोखण्यासाठी आपल्याला कुठेतरी करणं गरजेचं होतं. त्याला कुठेतरी गोलंदाजीच्या अटॅकवरती लवकर आणणं गरजेचं होतं, कारण का साजेदारी ब्रेक करायची आहे आणि अशा वेळेला तुमची रणनीती एका प्रमुख गोलंदाजाकडे जाणं गरजेचं आहे, परंतु चूक केली जाते. कुठेतरी वेगळी रणनीती आहे आणि ती वेगळी रणनीती आखत असताना कुठेतरी सफलता देखील प्राप्त होत नाहीये. गोलंदाजी मार्कवरती सम्यक कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. सांगलीमध्ये जाऊन या खेळाडूने लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण देखील घेतलंय. युवा खेळाडू आहे आणि मॅन फ्रॉम जैताळ म्हणून याची देखील सध्याच्या घडीला चर्चा आहे. जबरदस्त गोलंदाज पहा, ती स्वप्न डोळ्यांमध्ये दिसतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज तो अवधूत पाटीलच्या विरोधात गोलंदाजी करणार आहे. पाहायचा हा युवा स्टार येणाऱ्या काळामध्ये प्रभावी ठरेल का, त्यासाठी हे षटक त्याचा कशा प्रकारे हाताळतोय हे देखील महत्वाचं आहे. पहा, हाताळत असताना तो कॉन्फिडन्स देखील आहे आणि तो कॉन्फिडन्सने रोखण्यासाठी सज्ज झालाय. अवधूत पाटीलला देखील सांगतोय कॉन्फिडन्स आहे माझा, आणि अवधूत पाटील सांगतोय तुझा कॉन्फिडन्स 7वें आसमान पर असेल, परंतु माझा फटका त्याहून लाजवाब आहे. पहिला चेंडू शॉर्ट पूल, सक्सेसफुल, पॉवरफुल षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाले, चूक केली. थोडस जर पाहायला गेलं तर चेंडू जो आहे तो टप्पा मागे ठेवला आणि त्याचबरोबर तो बाउन्सरचा वापर करत असताना चूक झाली टप्प्यामध्ये आणि त्याचा फायदा अवधूत पाटीलने घेतला. षटकार पाहायला मिळाला. अवधूत पाटील 4 चेंडूमध्ये 13 धावा. साहिल कांबळे आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 15 मध्ये 39 बनवले आहेत, परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला एकच सांगेन, एकट्याच्या जोरावरती सामना जिंकता येतो, परंतु सर्वांच्या जिद्दीवरती इतिहास घडतो. कारण सामना विजय देतो आणि संघ चॅम्पियन घडवत असतो. आपल्याला चॅम्पियन बनायचं आहे, संघ एकत्रित येणं गरजेचं आहे, एकीची ताकद दाखवणं गरजेचं आहे. परंतु अवधूत पाटीलचा वार परत एकदा सीमारेषा पार, षटकार. ऐंशी धावा फलकावरती लागल्या जात आहेत. जबरदस्त बॅटिंग इथे तर पाहायला मिळते. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, थांबला तो संपला. अवधूत पाटील म्हणतायत मी थांबणार नाहीये आणि मी संपणार देखील नाहीये. धावसंख्या 80 धावा. या चेंडूवरती पुन्हा एकदा कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मधून वाह, क्रॅकिंग इथे मात्र चौकार. 4 धाव्यांसाठी पुन्हा एकदा वार, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. 84 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहा, या शेवटच्या मॅच मध्ये धावांचा डोंगर रचला गेलाय, परंतु तो रचलेला डोंगर आपल्याला देखील इथे मात्र रोखायचा आहे. अशाच प्रकारे जर धावांची उधळण झाली तर एक मोठी धावसंख्या जी भेदणं दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला कठीण जाणार आहे आणि म्हणूनच कुठेतरी जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये आपल्याला कमबॅक देखील करायचा आहे आणि तो कमबॅक इथे सम्यकच्या माध्यमातून केला जाईल का. एक युवा गोलंदाज आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू देखील एक जबरदस्त असेल.
शॉर्ट पिचचा वापर पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल सक्सेसफुल पॉवरफुल हिटिंग साठी वाह अवधूत पाटील का बल्ला येतोय माशाअल्लाह षटकार 6 धावेसाठी. नव्वद धावा फलकावरती 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 90 धावा फलकावरती लागले जात आहेत. हालात चाहे कितने भी बुरे क्यों ना हो इरादे अगर फौलादी हो तो रास्ते की हर रुकावट एक पड़ाव बनकर रह जाती है. या चेंडूवरती अजून एक हा आलाय अवधूत पाटील ब्रँडेड षटकार 6 धावेंसाठी. पुन्हा एकदा वार सीमा रेषापार षटकार. 93 धावा फलकावरती 5व्या षटकाला सुरुवात झाली. मी पुन्हा एकदा सांगितलंय अजय चुवेकरचा वापर तुम्ही योग्य रीतीने करत नाहीये. अजय चुवेकर विकेट टेकर गोलंदाज आहे. प्रमुख गोलंदाजाकडे तुम्ही जाणं गरजेचं होतं. केलं नाहीये. थोडस एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केलाय. सातत्याने प्रयोग केले गेले आणि ते प्रयोग फसले आणि त्यानंतर नतीजा आपल्याला पाहायला मिळालाय. तब्बल 96 धावा फलकावरती 5वं षटक प्रगतीपथावरती. प्रोजेक्टेड स्कोर आता तर खूपच वाढत गेलाय. 140 पर्यंत प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे जर बॅटिंग केली तर ती देखील अचीवमेंट आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा इथे जर पाहायला गेलं तर खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर डीपला प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. अक्षय तिथे मात्र पाहायला मिळाले. सिंगल आले. धावसंख्या धावून पोहोचली. 5 षटकांचा खेळ संपुष्टात. 97 धावा फलकावरती. गोलंदाजीसाठी आता आलेत अजय चुवेकर. खूप उशिराने या गोलंदाजाला आपण या क्रिकेटच्या पटलावरती आणलंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आणलंय. धावसंख्या आतापर्यंत 97 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजय चुवेकर पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी. चांगला चेंडू वाह जबरदस्त. मी आधीच सांगितलं होतं या खेळाडूला कुठेतरी आपण लवकर आणणं गरजेचं होतं. जर साजेदारी ब्रेक केली गेली असती तर निश्चित या धावांचा परिणाम आपल्याला भोगावा लागला नसता. चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला जातोय. वाईट यॉर्करचा प्रयत्न त्यामध्ये सक्सेस अचीव केला गेला. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका सजवलाय आणि तो वार सीमारेषा पार षटकार. आणि याच बरोबर या स्पर्धेमध्ये हायस्ट धावसंख्या उभारली गेली. तब्बल 103 म्हणजे 103 धावा फलकावरती. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे या बॅटिंग साठी. अवधूत पाटील उशीर आले परंतु बॅटिंग पहा 11 मध्ये 42 बनवलेत पट्ट्यानं. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. त्यानंतर एक्स्ट्रा धाव फलकावरती. थोडस जर पाहायला गेलं तर उजव्या बाहेर टाकला हा चेंडू आणि त्यानंतर एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडली गेली. एक्स्ट्रा धाव आले म्हणजे धावसंख्या 104 104 वरती विराजमान होत असताना पाहायला मिळते. अवधूत पाटील पुन्हा एकदा अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. शॉर्ट ऑन पुल सक्सेसफुल होईल का. फटका तर केलाय लाजवाब आणि तो षटकार देखील आलाय. अवधूत पाटीलचा वार आहे. तो खाली जाणारच नाहीये. षटकारच येणार आहे. अवधूत पाटील आज आक्रमकतेने तुफान इथे मात्र खडं करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर फॉलिंग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. तो फटका अचूकतेने केला नाहीये परंतु सिंगल ही फटकावरती जरूर ऍड होईल. सिंगल आले म्हणजे धावसंख्या आतापर्यंत 1-1-1 आणि विकेट देखील एक आले. 111 धावा 1 गड्याच्या मोबदल्यावरती. चांगला स्टार्ट मिळालाय
आणि फ्लाइंग स्टार्ट मिळाल्यानंतर त्याच्यावरती जर पाहायला गेलं तर अवधूत पाटीलने तो कळस देखील रचलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 111 वरती. जर पाहायला गेलं तर आपण 111 रुपयाची देणगी देखील देतो. सो आज ती धावांची देणगी दिली आहे. या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. पंकज आले जेल खाली. जेल टिपला गेला अचूकतेने आणि साहिलचा केस संपुष्टात आलाय. साहिल टू द पेवलेंड. शेवटचा चेंडू अजून देखील बाकी असणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 111 धावा फलकावरती. 6 षटक प्रगतीपथावरती आहे अजय चुवेकर. आतापर्यंत हा गोलंदाज एकमेव गोलंदाज आहे जो सक्सेसफुल ठरला आपल्या संघासाठी. साहिल कांबळे याच्या बॅट मधून 39 धावा, महत्वपूर्ण 39 धावा आल्या आणि म्हणूनच संघ सहकार्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर देखील झाला या खेळाडूसाठी. चांगला स्टार्ट याने दिला. आता जर पाहायला गेलं तर स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील नितीन साखळकर, नाना या नावाने देखील ओळखले जातात. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा इरादा त्यांचा देखील पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. धावा रोखल्या गेल्यात. या चेंडूवरती 6 षटकांचा खेळ संपुष्टात. 2 गड्याच्या मोबदल्यावरती 111 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. 6वं षटक इथे संपुष्टात आलंय. 7व्या षटकाला सुरुवात होईल त्याआधी एक सुमधुर संगीत ऐकूया. मॅच कडे पुन्हा एकदा येऊया. गोलंदाजीसाठी सुनील कांबळे गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो. फिरकीचा जादूगर म्हणून देखील ओळख आहे या व्यक्तिमत्वाची करवीर विभागासाठी. यांचं देखील योगदान सातत्याने चांगलं राहिलंय. पहिला चेंडू त्याच्यावरती आक्रमकतेने फटका खेळलाय. लाजवाब टायमिंग आहे आणि या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक इतिमध्य कंप्लीट केलं जात आहे. जिंकण्याचं स्वप्न नाही तर जिंकण्याची जिद्द आहे आणि त्या जिद्दीतून साम्राज्य उभं केलंय. वाह, इथे जर पाहायला गेला तर अवधूत पाटील सांगतायत संघ सहकार्यांना ही बॅट आहे आणि याच बॅटने प्रत्येकावरती वार केला. ही बॅट कोणती आहे त्याने देखील दाखवलाय तो ब्रँड, हमराजचा ब्रँड. आज जर पाहायला गेलं तर जबरदस्त पारी केली आहे. या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक अवधूत पाटीलच्या बॅट म्हणून आलंय. पुन्हा एकदा पॉलिंग स्टीव्हचा फटका, लाजवाब टायमिंग, बॉल ओव्हर द रोप. षटकार पुन्हा एकदा, सलगचा दुसरा षटकार. धावसंख्या 1-2-3 म्हणजेच 123 धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आकड्यांची जर पाहायला गेलं तर आज वेगळीच मजा पाहायला मिळते. वाटलं देखील नव्हतं 100च्या वरती धावसंख्या आज बनवली जाईल, परंतु अवधूत पाटील आहेत तिथे काहीच गोष्टी अशक्य नाहीये. 61 धावा बनवल्यात. या चेंडूवरती अजून एक, वा 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 वा, जबरदस्त अवधूत पाटीलचा खणखणीत वार गेल्या सीमारेषा पार. षटकार 6 धावेंसाठी. थँक्यू डीसी. आपण कुठे झुकतोय याचा देखील
जर पाहायला गेलं तर आपण थोडासा अभ्यास करणं देखील गरजेचं आहे. आपण चुकतोय थोडंसं जर पाहायला गेलं तर फलंदाज सफल होत आहेत आणि अशा वेळेला तुम्ही फलंदाजाच्या स्ट्रॉंग झोनमध्ये चेंडू टाकताय. ही ते चूक होत असताना पाहायला मिळते. शॉर्ट पिचचा वापर प्रत्येकाने त्याच पद्धतीचा वापर केला. फटके केले गेले. आता चूक झाली अवधूत पाटीलच्या माध्यमातून आणि नतीजा अवधूत पाटीलची विकेट आली. 16 चेंडू 67 धावा. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या एकदा अवधूत पाटीलच्या या खेळीसाठी. काय बॅटिंग केली या पट्ट्यानं. जबरदस्त बॅटिंग. थोडस जर पाहायला गेलं तर उशीर आले परंतु संघाची ताकद बनून गेले. जबरदस्त की 129 धावा 3 गड्याच्या मोबदल्यावरती. थँक्यू डीसी संभाजी नाळे सर यांच्या माध्यमातून अवधूत पाटील यांच्या या खेळीसाठी 500 रुपयाचा कॅच प्राईज. अवधूत पाटील लगेचच घेऊन जायचंय 500 रुपयाचं ते कॅश प्राईज. ओके ओके ठीक आहे चालतंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बॅटिंग साठी कोण आलंय हे देखील महत्वाचं आहे. करण चव्हाण रोकडीचा अजून एक जबरदस्त फलंदाज. याच्यावरती इथे मात्र फटका. त्यानंतर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जेल खाली आणि जेल सोडला गेलाय. पहा बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते. थोडस नाराज असतील सुनील कांबळे कारण का या मॅच मध्ये एक एक धाव इम्पॉर्टंट आहे. याआधी आपण जर पाहायला गेलं तर क्रिकेटच्या पडलावरती अशा धावसंख्या देखील बनताना आपण पाहिले परंतु या सध्याच्या घडीला आपण चुका देखील करताय. फुल टॉस टाकला. एक पाऊल पुढे टाकला. त्यानंतर मिड विकेटच्या डोक्यावर फटका खेळायचा होता आणि तो खेळता आला नाहीये. सिंगल धाव फलकावरती आठ झाले. सिंगल आले म्हणजेच पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या इनिंग मध्ये धावा किती बनवल्या गेल्या आहेत 1-3-1 म्हणजेच 131 3 गड्यांच्या मोबदल्यावरती 7 षटकामध्ये 131 धावा. या स्पर्धेतील जर पाहायला गेलं तर मोठी धावसंख्या आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. अवधूत पाटील यांना देखील ज्याने या स्पर्धेमधील तिसरं अर्धशतक जबरदस्त सजवलं गेलंय. संभाजी नाळे सर आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून ते 500 रुपयाचा कॅश प्राइस देखील दिलं गेलं. जीवनजी शिंदे सर हे देखील आपल्याला पाहायला मिळाले. वा आपण पाहू शकतो 42 चेंडू 132 धावा इथे मात्र आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये बनवायचे आहेत. काय होईल दुसऱ्या इनिंग मध्ये हे देखील पाहायचं आहे. या मॅच मध्ये आपल्याला मनोधैर्य खचायचं नाही आहे. या मॅच मध्ये आपल्याला लढायचं आहे कारण का स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे आता एकच मार्ग राहिला आहे तो म्हणजे लढण्याचा. आणि आता या मॅच मध्ये लढावं देखील लागेल. त्यासाठी आपल्याला मायक्रोफोन मध्ये देखील थोडासा बदल करावा लागेल. आता आवाज ऐकतोय याच कोल्हापूर नगरीमध्ये एक आवाज सातत्याने ऐकायला मिळतोय तो म्हणजेच व्हॉइस ऑफ देवरुख आर्य बेर्डे सर. आपण त्यांच्याकडे देखील जातोय. बेचाळीस चेंडू मध्ये 132 धावांचं आव्हान आहे मित्रांनो. खरंच जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण आज जर पाहायला गेलं तर सस्ताना पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. बंटी चषकाची स्पर्धेची चर्चा झाली परंतु ही चर्चा घडवण्याच्या आधी जर पाहायला गेलं तर खूप सारे हात राबताना पाहायला मिळाले. खरंच कौतुक करावं लागेल संदीपजी भाटे सर सागरजी मेजर सर यांच्या सहकार्यांचं देखील. कारण का हे मैदान बनवण्याचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण केलं गेलं. थोडंसं जर पाहायला गेलं तर अडचणी आल्या परंतु त्या अडचणींवरती मात करत जर पाहायला गेलं तर आज ते नंदनवन फुलताना आपण पाहिलं देखील. कौतुक करावं लागेल. ही गावाची एकी आहे आणि त्या गावाच्या एकीने आज या क्रिकेटच्या पटलावरती जर पाहायला गेलं तर स्कोर देखील होताना पाहायला मिळाला. ही गावाची एकी आहे. या गावाच्या एकीने जर पाहायला गेलं तर खूप काही करता येतं. हा मेसेज संदीपजी भाटे सर आणि सागरजी मेजर सर यांच्या सहकार्याने करून दाखवल्या. आज गाव एकत्र आलं. कोपर्डे गाव एकत्र आलं आणि जी गावाची कमी होती ती त्यांनी पूर्ण केली. आपल्या खेळाडूंना देखील कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं त्यासाठी हेच हा आटाटोप केला गेला आणि त्यानंतर हे नंदनवन आज फुलताना पाहायला मिळते. आणि याच ग्राउंडवरती जर पाहायला गेलं तर बंटी चषकाची स्पर्धा ही जबरदस्त पाहायला मिळते. आपण मॅच कडे देखील जातोय. मॅच जबरदस्त आहे. 42 चेंडू 132 धावांचं आव्हान आहे. यानंतर आवाज ऐकतोय व्हॉइस ऑफ देवरुख आर्य बेर्डे सर यांच्याकडे देखील जातोय आपण.
यस निश्चितच आपण पाहतोय अर्थातच बंटी पाटील चषक 2026 हा पहिला दिवस, पहिल्या पर्वाचा हा पहिला दिवस, पहिली रात्र आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच मात्र सलामीची जोडी तर 132 धावांचा डोंगर भेदण्यासाठी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. अर्थातच एका बाजूला विनायक मगदुमला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. आणखीन एक कमी उंचीचा घातक फलंदाज आता मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाला आणि त्याच्या साथीने अर्थातच कागल तालुक्याचा सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा खेळाडू अर्थातच सागर मकवाना बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं P1चं षटक अर्थातच इथे दिलं जात आहे. म्हणजेच करण चव्हाणच्या खांद्यावरती पहिल्या षटकाची जबाबदारी. फुलटॉस बॉल होता. पहिला चेंडू आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होताना दिसत नाहीये. दरम्यान पहिला चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. बागफुटला जात असताना डेलिकेट टच पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगात आलाय. रनआउटची संधी अपील झाले आणि आता मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी इथे केली जाते. अर्थातच आपण पाहिलं तर पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगात आला. सागर मकवानाने आशा जरूर सोडली होती, मात्र त्यानंतर अखेरच्या क्षणी तो प्रयत्न केला. निश्चितच काय निर्णय तिसऱ्या पंचांचा येतोय हे देखील इथे पाहणं गरजेचं आहे. यस निश्चितच माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे सागर मकवानाची. इथे विकेट येत असताना पाहायला मिळते पहिला धक्का 0 या आकड्यावरती सागर मकवानाची महत्वाची विकेट. सागर बाद. अगदी आपण पाहिलं तर बागफुटला जाऊन फटका चांगला केला, मात्र या एका धावेची गरज होती का? कारण या एका धावेसाठी खूप साऱ्या धावांचं नुकसान इथे भाई विक्रम पाटील हसूर संघाचं होत असताना पाहायला मिळतंय. 40 मध्ये 132 धावा आणि आता मात्र बॅटिंगसाठी पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. संघाचा कर्णधार आता मात्र स्वतः आलाय मैदानाच्या आतमध्ये. 40 मध्ये 132 धावांची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. निश्चितच विचार केला तर फायटर 11 मल्हारपेठ संघ खऱ्या अर्थाने चांगला खेळ पाहायला मिळाला. अगदी अवधूत पाटीलची खेळी असेल, त्याचबरोबर पाहिलं तर साहिल कांबळेची खेळी असेल, या मॅच मध्ये अंतर बनवणारे राहिले आणि त्यामुळेच तो 131 धावांचा मोठा डोंगर या स्पर्धेमध्ये बनवला गेला. बागफुटला जात असताना यावेळेस देखील आपण पाहिलं तर पंच केलंय. एक्स्ट्रा कव्हर्स मधून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल धावी ते धावफलकावरती पाहायला मिळते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावतंय. अर्थातच एक या आकड्यावरती धावसंख्येला मात्र श्री गणेशच्या खातं उघडलंय. पहिली धाव धावफलकावरती मात्र पाहायला मिळते. उलटॉस बॉल ट्राय केलाय. यावेळेस देखील फटका पंच केलाय. गॅप शोधलाय. डीप पर्यंत प्रोटेक्शन येते. चांगलं क्षेत्ररक्षण अतुल पाटीलचं इथे पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता जाऊन पोहोचतंय थेट 3 या आकड्यावरती. 3 ऑन दी बोर्ड. 3 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी फटका घेण्याचा प्रयत्न करण चव्हाण यासाठीच ओळखले जातात. अगदी आपण पाहिलं तर यॉर्कर्स या खेळाडूकडे आहेत आणि त्याचबरोबर विविधता लेफ्ट आर्म गोलंदाजाचा तो ऑफ कटर देखील त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. एक चांगला गोलंदाज आहे. निश्चितच या मॅच मध्ये देखील गोलंदाजी चांगली राहिली आहे. बागफुटला जाऊन यावेळेस देखील डेलिकेट टच पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतोय. फेकी झाले तोपर्यंत धाव कोणतीही मिळत नाहीये, नुकसान कोणतेही होत नाहीये. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 1 ची सांगता धावसंख्या 3 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात.
यस, षटक क्रमांक 2 मध्ये अवधूत पाटीलला आपण पाहतोय. करवीर तालुक्यातील आणखीन एक जबरदस्त खेळाडू, निश्चितच करवीर तालुक्यातील आणखीन एक रत्न आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केला यावेळेस समोरच्या दिशेने मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. निश्चितच चांगला चेंडू पहिला बॉलवरती इथे पाहायला मिळाला. अवधूत पाटीलच्या माध्यमातून 35 मध्ये 129 सामन्याचं चित्र अगदी आपण पाहिलं तर फायटर 11 मल्हारपेठ संघाच्या बाजूने पाहायला मिळते. लेग कटर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला बॉल आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ही जादू आहे या खेळाडूची. निश्चितच अगदी रनअप देखील छोटा केलाय. 4 ते 5 पावलाने येत असताना देखील चांगली गोलंदाजी, ती फिरकीची कला आता पाहायला मिळते अवधूत पाटीलची. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल्स आलेत. रिव्हर्स अलटी पलटी थेट पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी आलाय पंकज पाटीलच्या बॅटमधून षटकार. यस, या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता जाऊन पोहोचतंय म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 ऑन दी बोर्ड. रिव्हर्सचा फटका इथे पाहायला मिळाला पंकज पाटीलच्या बॅटवरून. सरबाटने लॉफ्ट केलाय, उचललाय हा बॉल. क्षेत्ररक्षक पोचतायत का? यस, नाही पोचलेत. मात्र एफर्ट्स ला जवाब. धावा रोखण्यासाठीचा तो प्रयत्न दरम्यान 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 11 या आकड्यावरती. निश्चितच सरबाटने ओव्हर पिच बॉलवरती हा फटका इथे सजवण्याचा प्रयत्न झाला. तिथे 2 धावा आल्या. धावसंख्या 11 या आकड्यावरती. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती आक्रमकता दाखवणं गरजेचं राहणार आहे. निश्चितच फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये अगदी चांगली पाहायला मिळाली. 131 धावा बनवल्या. 132 धावांचं मोठं आव्हान ठेवलं आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. पाया भक्कम राहणं गरजेचं होतं. मात्र तिथे सुरुवात थोडीशी डगमगणारी पाहायला मिळते. रिव्हर्सचा प्रयत्न यावेळेस देखील फटका केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक वैभव सुळे आहेत. निश्चितच क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती आणि या एका सिंगलच्या मदतीने 12 या आकड्यावरती धावसंख्या 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 मध्ये 101 120 धावा 31 चेंडूमध्ये इथून पुढे बनवायचे आहेत. समीकरण कठीण आहे. ओव्हरपिच बॉल यावेळेस देखील स्लाइस केलाय चेंडू. बाकपट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. फंबल झालेत. मात्र बॅकअप शॉट थर्ड मॅन मधून येतोय. तोपर्यंत कोणती धाव इथे मिळत नाहीये. षटक क्रमांक 2 चा काही संपलाय फक्त आणि फक्त 12 धावा 2 षटकांच्या अखेरीस उर्वरित 30 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. 120 धावा 30 मध्ये 120 धावांची गरज. तर पण आपण ही स्पर्धा पाहतोय. अर्थातच बंटी पाटील चषक 2026 हे पहिलं पर्व. पहिला पर्वाचा पहिला दिवस. करवीर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्मान्य अभि पाटील सर आणि त्याचबरोबर संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका आजच्या पहिल्या दिवसामध्ये अक्षयजी कोळंबेकर सर असतील. त्याचबरोबर अक्षय पाटील सर असतील. कुमार चव्हाण सर असतील. त्याचबरोबर संदीप चौगुले सर असतील आणि आकाश खेडकर सर असतील. पंचांची भूमिका आजच्या पहिल्या दिवसामध्ये याच्या माध्यमातून पार पाडली गेली. त्याचबरोबर केडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा ओमकार पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये जोडली गेली. सुरभी लाईट्स अँड इव्हेंट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं दिमागदार आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. लॉफ्ट केलाय ओव्हर पिच बॉल वाईड इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंकज पाटीलच्या बॅटवरून पाटील शाही दाखवणारा षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. इथं चुकी केली. ओव्हर पिच बॉल हाताला करण चव्हाणने आणि त्यावरती हा फटका इथे पाहायला मिळाला. पंकज पाटीलच्या बॅटमधून ऑन साईड लागती सर बॅटने चांगला फटका एक्झिक्यूट केला. 6 धाव्यांची मोहर. 18 या आकड्यावरती धावसंख्या. 29 मध्ये 114 धावा इथून पुढे बनवायच्यात. कुलातला बॉल बॅटची आतली कडा घेतल्या. पाठीमागे चाललाय शॉट थर्ड मॅन वरून क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल पुन्हा एकदा ऍड होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. मात्र निश्चितच या एका सिंगल वरती थांबावं लागतंय. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता थेट जाऊन पोहोचतंय 19 आकड्यावरती. 28 मध्ये 113.
बॅकफुटला जात असताना फटका स्क्वेअर ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळालाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेंसाठी चौकार. चांगला फटका स्क्वेअर ड्राईव्हचा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. हवेमध्ये खेळला, निश्चितच फलंदाजापासून दूर ठेवला आणि त्यानंतर इथे चौकार आला. आडवा बॅटने ऑफिस देखील ऑन साइडला फटका केला. डीप मध्ये प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक आला आणि त्यानंतर झेल पकडला प्रवीण पाटीलने आणि त्यानंतर विनायक मगदुमची खेळी संपुष्टात आली आहे. धक्का क्रमांक दुसरा इथे बसतोय. विनायक बॅक टू दी पवेलियन. सुनील कांबळे आले आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. 23 आकड्यावरती धावसंख्या 23 ऑन दी बोर्ड. सव्वीस मध्ये 109 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. स्विचिटचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, पाठीमागे स्लिपला वॉट अ कॅच. जबरदस्त झेल इथे बटरफ्लाय कॅच अवधूत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आजच्या दिवसामध्ये ज्याला हात लावलाय त्याचं सोनं झालंय अवधूत पाटील. जबरदस्त झेल स्लिप परे इथे पकडलाय आणि त्यानंतर सुनील कांबळेचा खेळ देखील संपला. विकेट आली आहे. माघारी परतावं लागतं. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न, त्यानंतर बॅटची लिडिंग एज घेतली, पाठीमागे स्लिप मध्ये अवधूत पाटील. पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट आणि त्यानंतर तिसरा अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडला एका हाताने आणि त्यानंतर सुनील कांबळेची खेळी संपुष्टात आणली आहे. आशुतोष आले फटका, यावेळेस देखील फटकलाय. यावेळेस देखील विकेटची संधी. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक करण चव्हाणच्या नावावरती राहिली आहे. रुकडीचा सुपरस्टार आज कोपाड्याच्या मैदानावरती चमकलाय. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक त्याने मिळवली आहे. 23 आकड्यावरती चौथा धक्का बसलाय. आवश्यकता 24 मध्ये 109 धावाची असणार आहे. यस, हा चेंडू आपण पाहिलं तर ऑफ कटर लेफ्टी राईटी बॅटरसाठी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वाल आणि त्यानंतर विकेट कीपर नितीन साखळकरचा एक सोप्पा झेल इथे पाहायला मिळाला. आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत आशुतोषची जागा घेण्यासाठी अर्थातच सडोली खालसाचा बाहुबली अर्थातच अतुल दिंडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर षटकारांसाठी हाही खेळाडू ओळखला जातो आणि तोच खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. 24 मध्ये 109 धावा समीकरण आपण पाहिलं तर पूर्णपणे पल्टर 11 मल्हारपेठ संघाच्या बाजूने आता पाहायला मिळते. पंकज पाटील एका बाजूला किंड लढवत आहेत. 8 चेंडू आणि 17 धावा येत आहेत, मात्र पुरेशा नाही आहेत. अजूनही धावा येणं गरजेचं आहे. रिव्हर्सचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस होताना दिसत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली. अवधूत पाटील गोलंदाजी चांगली, बॅटिंग चांगली, क्षेत्ररक्षण चांगलं, तिन्ही पण पाहिलं तर क्षेत्रामध्ये टिक मार्क इथे पाहायला मिळते. अतिशय चांगला खेळ अवधूत पाटीलच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये राहिला. लॉफ्ट केलाय, ओव्हर पिच बॉल, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी पंकज पाटीलच्या बॅटवरून आणखीन एक षटकार. चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. चुकी केली, पुन्हा एकदा स्लॉट मध्ये हातायला आणि त्यानंतर थेट पाठवला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅमेरामनचं देखील कौतुक करावं लागेल. आमचे दोन्ही कॅमेरामन अर्थातच ओमकार पाटील सर आणि त्याचबरोबर संस्कार शिरसाट सर. बॉल ट्रॅकिंग अर्थातच अगदी चांगल्या दर्जाची इथे पाहायला मिळते. स्विच हिट, रिव्हर्सचा फटका, यावेळेस रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय आणि त्यानंतर पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. आलाय पंकजच्या बॅटवरून चौकार.
27 या आकड्यावरती धावसंख्या 27 ऑन दी बोर्ड. रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा, यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली, मात्र चुकी झाली आहे. स्कोरबोर्ड मध्ये थोडंसं करेक्शन केलं जातं. निश्चितच 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 33 ऑन दी बोर्ड. 33 आकड्यावरती धावफलक. या चेंडूवरती धाव मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. 20 मध्ये 99 ची आवश्यकता आहे. निश्चितच आपण पाहिलं तर पूर्णपणे पिछाडीवरती आलाय आता मात्र भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हसूरचा संघ, कारण धावा येत नाहीयेत. बाउन्सर टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आहे आणि पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक. येत आहे शॉर्ट थर्ड मॅन मधून. याही चेंडूवरती धाव मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आलाय. यास आता मात्र आपण पाहिलं तर विजयाच्या उंबरट्यावरती पाहायला मिळतो. अर्थातच फायटर 11 मल्हारपेठचा संघ 31.26 ची सरासरी. सामना अजूनही संपलेला नाहीये. चेसेबल आहे टार्गेट, मात्र खूप कठीण असं लक्ष आता पाहायला मिळतंय. इथून पुढे हे टार्गेट अजूनही कठीण होत जाणार आहे, कारण आणखीन एक डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा खेळ आता संपलाय. 33 धावा धावफलकावरती. उर्वरित 18 चेंडू, 99 धावांची गरज. नितीन साखळकर आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. आडवा बॅटने यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलाय. साहिल कांबळे चेंडूच्या खाली आणि चुकी झाली आहे. साहिल कांबळे एक चांगले क्षेत्ररक्षक जरूर आहेत, मात्र त्यांच्याकडून ही चुकी निश्चितच अपेक्षित नव्हती. झेल सोडलाय, त्यानंतर डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतपर्यंत. 17 मध्ये 99 धावा. निश्चितच या सामन्याचं चित्र आता स्पष्ट झालंय. स्विंग अँड मिस पाठीमागे चाललाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये विकेट कीपर कडून चुकी, त्यानंतर धावा मिळतील त्या 4-22च्या स्वरूपात. हा चौकार लॉंग स्टॉप रिझन मध्ये. निश्चितच आपण पाहिलं तर आउटसाइड डी ऑप्शन फलंदाजापासून दूर ठेवला. फलंदाजाला बीट केलं, विकेट किपरला बीट केलं आणि त्यानंतर स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला देखील बीट केला आणि थेट चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 16 मध्ये 95 ची आवश्यकता इथून पुढे आहे, मात्र विचार केला तर आता सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय. अर्थातच सामना झुकलाय फायटर 11 मल्हारपेठ संघाच्या बाजूने. यावेळेस फटका केलाय. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. डीप मधून प्रोटेक्शन, एक्स्ट्रा कव्हर्स मधून आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. एक सिंगल इथे धावफलकावरती ऍड होते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र थेट जाऊन पोहोचते, ती म्हणजे 38 आकड्यावरती. 15 मध्ये 94 ची आवश्यकता. निश्चितच अगदी पाहिलं तर फायटर 11 मल्हारपेठचा संघ पहिला सामना पराभूत झाला, त्यानंतर मात्र कमबॅक अतिशय चांगल्या प्रमाणे, नावाप्रमाणे कमबॅक फाईट बॅक इथे फायटर 11 मल्हारपेठ संघाचा पाहायला मिळाला. 38 आकड्यावरती धावफलक. स्विच हिटचा प्रयत्न. याही वेळेस फलंदाज, विकेट कीपर, स्लीपला तिघांनाही बीट करत लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आणखीन एक 22च्या स्वरूपात चौकार. च्या स्वरूपात इथे पुन्हा एकदा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. 42 आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. स्विच हिटचा रिव्हर्सचा फटका. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय. आणखीन एक चौकार. यस, निश्चितच आता चौकार जरूर येत आहेत, मात्र समीकरण आता कठीण झालंय, कारण 13 मध्ये 86 धावा पर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. 132 धावा जरूर चांगल्या बनवल्या गेल्या, मात्र त्या धावा रोखण्याची क्षमता आहे ते देखील दाखवलंय. एक्स्ट्रा कव्हर्सला फटका यावेळेस केलाय. इनसाइड आउटचा स्ट्रोक थेट आमच्या मान्यवराच्या दिशेने 4 धावांसाठी. पंकज पाटीलच्या पाठमधून चौकार. यस, पंकज पाटील जरी हा सामना अगदी पराभवाच्या छायेमध्ये असले तरी देखील आपल्या बॅटिंगचं कर्तव्य दाखवत असताना पाहायला मिळतो. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला उडवला, हा बॉल लॉफ्ट केला आणि चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. 4 धावांची मोहर. पन्नास आकड्यावरती धावसंख्या. 10च्या सरासरीने धावा इथे बनवल्या. निश्चितच सामन्याचा विचार केला तर सुरुवातीच्या षटकापासूनच 20च्या सरासरीने धावा बनवणं गरजेचं होतं.
आणि त्या बनवल्या गेल्या 10च्या सरासरीने आणि त्यामुळेच पाकफुटवरती आता पाहायला मिळतोय भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हसूरचा संघ. आणि आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती या वर्षीच्या हंगामामधला सर्वाधिक लकी खेळाडू अर्थातच वैभव सुळे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मन फ्रॉम गडमुडशिंगे. वैभव सुळेला आपण पाहतोय 12 मध्ये 82ची आवश्यकता या मॅच पर्यंत. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे, डीप मधून प्रोटेक्शन येत आहे, तोपर्यंत एक सिंगल धाव इथे धावफलकावरती ऍड होते आणि या एका सिंगलच्या मदतीने 51 या आकड्यावरती धावसंख्या 51 ऑन दी बोर्ड. या सामन्याचा आपण विचार केला तर पहिल्या इनिंगमध्येच सामन्याचं चित्र जरूर स्पष्ट झालं होतं, मात्र कुठेतरी वाटलं होतं की संघर्ष भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हसूर संघाकडून केला जाईल, मात्र तो संघर्ष देखील दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळाला नव्हता. उलटच बॉल होता. याही चेंडूवरती आपण पाहिलं तर ऑन साइडला टर्न केलं जातं, एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड होईल. त्या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते अर्थातच 52 या आकड्यावरती. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. औपचारिकरित्या हा आता मात्र सामना पुढे जात असताना पाहायला मिळतोय 10 मध्ये 80. पाहिलं तर अशक्य असं समीकरण आता पाहायला मिळते मैदानाच्या आतपरे. अतुल दिंडे स्ट्रायकिंगवरती 4 मध्ये 2 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. बॅटची कडा पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नितीन साखळकर जेरी ते पकडलाय. 5वा धक्का अतुल दिंडेची केळी संपुष्टात आली आहे. 5वा फलंदाज बाद झालाय. 5वी विकेट आली आहे. अतुल दिंडेची विकेट इथे येत असताना पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा उभं पिच करण्याचा प्रयत्न, काटा बदलला, बॅटची कडा लिडिंग एज घेतल्याने त्यानंतर नितीन साखळकरचा एक चांगला झेल पाहायला मिळाला. सतत मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे मन फ्रॉम इस्पुर्ली अर्थातच लखन बाबर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळतात. यस 9 चेंडू आणि 80ची आवश्यकता आहे. लखन बाबर आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. लखन बाबर म्हटलं तर शाहू कुंभीची स्पर्धा आणि तिथे 1 चेंडू 6 धावांची गरज असताना तो षटकार देखील या खेळाडूने ठोकला होता आणि सामना विजयी करून दिला होता. तोच खेळाडू आता मात्र आपण पाहतोय. लेग टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळालाय, इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे पाहायला मिळते. जे अगदी पहिल्या षटकापासून चालू आहे निर्धाव चेंडू हाताळणं, ते या 6व्या षटकापर्यंत तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते. तोच सिलसिला इथे सातत्याने चालू राहिला आणि त्यामुळेच फायटर 11 मल्हारपेठचा संघ अगदी नावाप्रमाणे फाईट केले. हा चेंडू थोडासा पुढे केला, पाठीमागे चाललाय, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. या चेंडूवरती निश्चितच आपण पाहिलं तर बॅटची कडा घेतली, त्यानंतर स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून हा फटका इथे चेंडू इथे ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर थेट 4 धावांसाठी शॉर्ट थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 56 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 56 ऑन दी बोर्ड. यावेळेस देखील लेग कटर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे झाली आहे. यस निश्चितच आता मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सर्वेश दाखल होत असताना पाहायला मिळतात. यस अर्थातच आपण पाहिलं तर सुमाला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 7 मध्ये. इथून पुढे आवश्यकता 6 मध्ये 76, अशक्य असं समीकरण पाहायला मिळते. मात्र अर्धशतकाच्या उंबरट्यावरती पंकज पाटील देखील आहेत. 18 मध्ये 36 धावा पंकज पाटीलच्या बॅटमधून देखील आल्यात. सरबाटने यावेळेस देखील पुश केलं, ड्राईव्ह केलं, हँडसम ड्राईव्ह तिथे पाहायला मिळालाय. करण चव्हाण येत आहे तोपर्यंत एक सिंगल इथे धावफलकावरती आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच शतपत्र पुढे सरसावत आहे. 57 या आकड्यावरती धावसंख्या.
लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. लखन बाबरच्या बाटपरू षटकार. 6 धावेची मोहर इथे पाहायला मिळाल्या. निश्चितच सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे, मात्र इथे आपण पाहिलं तर बॅटिंगचं कर्तब दाखवत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. ओव्हर पिच केला हा बॉल सर्वेशने आणि त्यानंतर आडवा बॅटने हा फटका केला समोरच्या दिशेने. बॉटम हँडचा अगदी चांगला वापर आणि त्यानंतर 6 धाव्यांची मोहर या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र थेट पोचते 63 या आकड्यावरती. 63 धावा धावफलकावरती. निश्चितच फायटर 11 मल्हारपेठ संघाला देखील माहिती या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे, त्यामुळेच एका युवा खेळाडूवरती विश्वास दाखवलाय. जबरदस्त चेंडू, टप्पा पडला, त्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदललाय. ऍक्शन रिप्ले मध्ये निश्चितच हा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. टप्पा पडला आणि त्यानंतर लेग कटर बाहेरच्या दिशेला वळालाय. षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतपर्यंत दिलंय. त्यावेळी लाडवा बॅटने फटका केला. पुन्हा एकदा लेग कटरचा वापर तिथे पाहायला मिळाला. डीप प्रोटेक्शन प्रवीण पाटील. तोपर्यंत एक सिंगल इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र थेट पोहोचते ती म्हणजे 64 या आकड्यावरती. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर औपचारिकता मात्र शिल्लक आहे. स्विचिटचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा यावेळी संपर्क नव्हता. आतमध्ये येणारा चेंडू इथे पाहायला मिळालाय. आपण पाहतोय बंटी पाटील चषक 2026 हे पहिलं पर्व. करवीण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अभि पाटील सर आणि त्याचबरोबर स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्विचिटचा प्रयत्न, याही चेंडूवरती फटका तितकासा चांगला नव्हता. धावा मिळत नाहीयेत. निश्चितच धावा मिळत नाहीये. डॉट बॉल म्हणजेच काय तर 67 धावांनी एक मोठा विजय मिळवलाय आणि या स्पर्धेतला दुसरा संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारा ठरलाय. अर्थातच फायटर 11 मल्हारपेठचा संघ या स्पर्धेचा दुसरा सुपर 8 चा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. अर्थातच आजच्या दिवसातला पहिला संघ, अर्थातच चावा सुपर किंग्स कुपाडेचा संघ हा ठरला होता सुपर 8 मधला संघ आणि त्यानंतर आता दुसरा संघ अर्थातच फायटर 11 मल्हारपेठचा संघ एका मोठा विजयानिशी सुपर 8 मध्ये अर्थातच अखेरच्या दिवसामध्ये प्रवेश केला. आपण पाहतोय बंटी पाटील चषक 2026 हे पहिलं पर्व. करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अभि पाटील सर आणि त्याचबरोबर स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रे आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.